माझी जबाबदारी नाही. नाही, अशी जबाबदारी टाळणार नाही. तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे. पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले. त्यांच्या घरी ते कुठे हे तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर, कारण अडकवायचं नाही याला, मग ती मालमत्ता किती, म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे, त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जे किमती लावलेल्या आहेत, लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो, म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची, ज्या खुर्चीने कुठे, हा फोटो इकडे, ही बाळासाहेबांची खुर्ची, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे. पण ज्या वेळेला त्या फोटोच्या ऐवजी बाळासाहेब होते, त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती. त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावतायत. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा, आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील, कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही. अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काय घडलं होतं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा. आठवत आहे ना? म्हणजे आडवाणी साहेबांना आता भारतरत्न दिलं, नशीब आठवणीत राहिले, नाही तर सगळ्यांना दूर करून मीच एकटा, मी म्हणजेच देश, मी म्हणजे सगळं काही, अशी काही जणांना एक फरफरी आलेली आहे. तर वाजपेयींनी तेव्हा ठरवलं होतं की राजधर्माचं पालन, म्हणजे ते जे काही घडलं होतं गुजरातमध्ये घडलं होतं किंवा घडवलं होतं ते वाजपेयींना मान्य नव्हतं, आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते. तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी अडवाणींनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया. त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय. महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. हे महाराज, आता या अशा कितीतरी मूर्त्या आहेत, पण या एवढ्या मूर्त्या किती आहेत, कशासाठी करतोय, काय असं महाराजांमध्ये, का महाराजांचीच मूर्ती करतोय? कारण जर महाराज जन्माला आले नसते तर आपण काय आपलं झालं असतं, आणि या देशाचं नाव काय झालं असतं? मोदींना राम मंदिर बांधता आलं असतं का? राम मंदिराचं श्रेय जे कोर्टाने निकाल दिल्यामुळे करू शकलेत ते घेतायत, ते घेता आलं असतं का? कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत? महाराष्ट्राला डाग लावताय तुम्ही. जसं भास्करराव तुम्ही येताना त्या झेंडे बघितले, तसं मी एक पोस्टर पाहिलं, होर्डिंग, संकल्पपूर्तीचा आनंद आणि राम राज्याचा आरंभ. पाहिलं ना तुम्ही? म्हणजे तुम्ही माना अथवा नका मानू, किंवा नुसत्या माना नका डोलू, पण एका माजी आमदारांनी ते पोस्टर लावले, संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ. जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला. हे यांचं रामराज्य नाही, तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य. भर पोलीस स्टेशन मध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय. का करावं लागला त्याला गोळीबार? म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे